नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी खूप खास अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। रेसिपी बघून तुम्ही ह्याला कलाकंद समजू नका, तर खूप वेगळी अशी ही रेसिपी आहे। आजचा हा जो मी पदार्थ तयार केलेला आहे तो चीक दुधाच्या खरवसपासून तयार केलेला आहे। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की चीक दुधापासून खरवस कसा तयार करायचा, तर त्याच खरवसपासनं आज मी ह्या वड्या तयार केलेल्या आहेत आणि खरंच खूप चविष्ट अशा ह्या वड्या तयार झालेल्या होत्या। खरवस माझ्याकडे भरपूर होता, तर तो मी ह्या किसणीवर अशा पद्धतीने किसून घेतलेला आहे। तर ह्याचा संपूर्ण किस मी तयार करून घेतलेला आहे। आता एका नॉनस्टिकच्या पॅनमध्ये मी 1 मोठा चम्मच तूप घातलेलं आहे। तूप वितळवून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता किसून घेतलेला खरवस घालून घ्यायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। अगदी ह्यामधलं जे संपूर्ण पाणी आहे ते निघेपर्यंत आणि मोकळा होईपर्यंत हा किस जो आहे तो छान परतून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनिटं लागतात हा किस परतायला आणि सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे बुडाला लागणार नाही आणि जळणार नाही। आता ह्यामध्ये मी थोडी साखर घालत आहे। साखर जरा बेताचीच घालायची आहे, कारण ऑलरेडी मी खरवस तयार करताना त्यामध्ये साखर घातलेली होती। तर त्या अंदाजानुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार, गोडीनुसार थोडी साखर घालायची आहे। वरून मी 1 कप दूध घातलेलं आहे आणि संपूर्ण मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे। पूर्णपणे ड्राय होऊ द्यायचं आहे, तेव्हाच ह्याच्या वड्या छान तयार होतात। वरून 1 चमचा मी विलायची पावडर घातली आहे। तर 5 ते 6 मिनिटामध्ये छान मिश्रण तयार झालेलं आहे। आता एका भांड्याला मी थोडं तूप लावून घेत आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये बटर पेपरसुद्धा घातलेलं आहे, म्हणजे मिश्रण भांड्याला अजिबात चिकटणार नाही आणि अगदी अलगदपणे काढता येईल आणि वड्यासुद्धा छान पडतील। तर मिश्रण जे आहे ते गरम असतानाच पसरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी खरवसाच्या ज्या वड्या तयार केल्या होत्या, खरंच खूप चविष्ट तयार झालेल्या होत्या। मिश्रण सर्व छान पसरवून घेतलेलं आहे भांड्यामध्ये आणि पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे। वरून हिरवा पिस्तासुद्धा घालून घेत आहे, दिसायला छान दिसते म्हणून। ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल। आणि थोड्या वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा घातलेल्या आहेत। तर बघू शकता किती छान दिसतात, एकदम आकर्षक असं हे मिश्रण दिसत आहे आणि वड्यासुद्धा छान होतात तयार आणि तेवढ्यात चविष्टसुद्धा आहेत आणि पौष्टिकसुद्धा आहेत। तर हे मिश्रण जे आहे ते मी फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी सेट व्हायला ठेवलेलं होतं। आता ह्या मिश्रणाच्या मी वड्या तयार करून घेत आहे। तुम्ही माझे व्हिडिओ कुठल्या भागातनं पाहता तर मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा, कारण मी महाराष्ट्र, नागपूर येथे राहते आणि नागपूरमधनं सुद्धा कोण माझे व्हिडिओ बघतात तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। तर खूप छान अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत, बघू शकता। दिसायलाही फार आकर्षक दिसत आहेत आणि चवीलासुद्धा तेवढ्याच जबरदस्त झालेल्या होत्या। जर तुम्हाला असा चीक दूध मिळाला तर तुम्ही नक्की अशा प्रकारच्या वड्या तयार करून बघा। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा। धन्यवाद।